आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? युथ डे 12 डिसेंबर. एक महिना मागे गेला. उद्या आहे. उद्या 12 जानेवारी. कुणाची जयंती आहे त्या दिवशी? राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी युवकांसाठी अनमोल विचार मागे ठेवले आहे. ते अनंत काळ येणाऱ्या पिढ्यातील नवीन पिढ्यातील युवकांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील असे त्यांचे विचार आहे. त्यातील काही विचार मी तुम्हाला शेअर करतो. विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, सुविचार आहे युवकांसाठी. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलो. त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे असं काही नाही. कारण शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण दिवसातला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे. हे विश्व एक व्यायामशाळा आहे. या विश्वामध्ये काम करण्याच्या अनेक संधी आहेत. तर शारीरिक श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही, शारीरिक श्रम केल्याने माणूस सशक्त होतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल ते जाऊ शकतात जिमला, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांसाठी सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधी सोनं करा. अंग झोपून काम करायची सवय लावा. आजकाल प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वारलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते, काम करायची लाज वाटते, नका करू काम. परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, स्विमिंग करा, व्यायाम करा किंवा तुमच्या आवडते मैदानी खेळ खेळा. परंतु शरीरातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निघेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे, रोज झाले पाहिजे. त्यातून आपल्या शारीरिक क्षमता विकसित होईल. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचा आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. ईश्वराने आपण सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्यांना कृतीत आणा. कारण कृतीविना विचार हे वांजोटे असतात. अशा पद्धतीने आपल्या मानसिक क्षमता विकसित करायच्या आहे. आजकाल काय होतंय, प्रत्येक एकुलता एक घरात लाडका असल्यामुळे त्याला आई वडील गुरुजन रागवले तर त्याला राग येतो, चिडतो, संतापतो. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक आई वडील आणि गुरुजन हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी ते तुम्हाला आकार देण्यासाठी ते तुम्हाला रागवतात, चिडतात, संतापतात, वेळ प्रसंगी मारही देत असतील. परंतु आपले आई वडील आणि आपले गुरुजन आपले हितचिंतक असतात. ते नेहमी पुढे जाण्याची दिशा तुम्हाला दाखवत असतात. त्यासाठी तुम्हाला वळण लावण्यासाठी ते फटके मारतात. त्याचा राग येऊन जायचा नाही. तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं व त्यांचे स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि गुरुजनांच्या आदेशाचं पालन करणं हे पण आपलं आद्य कर्तव्य आहे. तर आपण न चिडता न संतापता आपल्या मानसिक संतुलन ठेवून आपण प्रगती करायची आहे आणि मानसिक विकास घडवायचा आहे. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेतात. बुद्धीचा विकास होण्यासाठी शिक्षण घेत असतो.
मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक वर्गात ज्यावेळेस शिकवत असतील त्यावेळेस शिक्षक काय समजून सांगतायत ते एकाग्र चित्ताने समजून घेतलं गेलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने जर समजून घ्याल तर तुमची ज्ञानग्रहण शक्ती विकसित होईल. जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल त्या पुस्तकातले जे वाक्य वाचतात त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे. त्याचं व्हिज्युलायझेशन, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. जर त्याचा अर्थ समजत नसेल तर तुम्ही पुस्तक वाचू नका. तसं वर्गामध्ये सुद्धा शिक्षक शिकवत असताना त्याचं पण व्हिज्युलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही ज्ञानार्जन कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हा. कारण विवेकानंदांनी सांगितलंय ज्ञानी माणूस सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. एकाग्र चित्ततेचा अर्थ वेगळा काही नाहीये. एका वेळेस मनामध्ये एकच विचार चालू ठेवणं यालाच एकाग्र चित्तता म्हणतात. म्हणजे वर्गात असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष तुमचं शिक्षणाकडे असलं पाहिजे. ग्राउंडवर असाल खेळताना तर खेळावरती लक्ष केंद्रित असलं पाहिजे. जेवताना जेवणावरती लक्ष केंद्रित असलं पाहिजे. त्यावेळेस इतर विचार येता मनामध्ये येता कामा नये. याला म्हणतं एकाग्र चित्त. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास कराल तर निश्चितच तुम्ही बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहात. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताला आत्मनिर्भर बनण्याची किंवा विश्व राष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध होईल. मित्रांनो, सांगण्यासारखे खूप आहे. मी व्याख्यान हिंदीतलं व्याख्यान अर्ध्यावर संपवलं कारण वेळेअभावी तुम्हाला ऊन लागू नये. पण जे महत्वाचा संदेश विवेकानंदांची उद्या जयंती आहे, उद्याचा तुमचा युवक दिन आहे, त्या दृष्टीने मी ते व्याख्यान कमी करून हे विचार तुम्हाला दिले. तर मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करणं आणि शाळेचं नाव उंचावणं हे आपलं आद्य कर्तव्य. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व स्टाफ यांचे आभार तर मानतोच मी. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर विचार आवडले असतील तर माझं युट्यूबवरती एक चॅनल पण मी टाकलेलं आहे. तुम्हाला वेळेअभावी मी देऊ शकलो नाही तर युट्यूबवरती तुम्ही सर्च आपल्या पालकांना सांगा. युट्यूबवरती दत्ता आहेच युथ मोटिवेशनल स्पीचेस इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे किंवा दत्ता आयरे युथ मोटिवेशनल स्पीचेस असं टाकलं तरी येतं. आणि मी सरांकडे युट्यूब चॅनलचा ॲड्रेस देतो. त्यात अनेक प्रेरणादायी विचार आहेत, अनेक टॉपिक आहेत माझे. तर तुम्ही निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये यू टर्न मिळू शकेल असे ते विचार आहेत. धन्यवाद.